अटक वॉरंट प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती येते। पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सध्या सुरू आहे, त्यामुळे पथक पाठवायचं की नाही या सगळ्या संदर्भात अगदी थोड्याच वेळात निर्णय होणार आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, ऋतुजा, आपण बघितलं तर काल माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केलेलं आहे। पोलिसांकडे हे अटक वॉरंट आल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची प्रक्रिया जी आहे ती खरं तर पूर्ण ही केली जाते। आता पोलिसांकडून खरं तर लीलावती रुग्णालयाकडून सर्व माहिती जी आहे ती मागवली जाते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोकाटे आता लीलावती रुग्णालयामध्ये आहेत आणि तिथे पथक पाठवायचे की नाही पाठवायचे किंवा पुढचा तपास जो आहे तो कसा करायचा, कारण कोकाटे हे उपचार घेत आहेत, त्यामुळे उपचार सुरू असल्याने त्यांना अटकही करता येत नाहीये। त्यामुळे एकंदरीतच आता पुढे पोलिसांचं नक्की कसं पाऊल असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता जी काही माहिती मिळते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये त्यांची उद्या सुनावणी होणार आहे। मात्र विजय कोकाटे यांनी याबाबत आपल्याला दिलासा मिळावा अटकेपासून याबाबत उच्च न्यायालयामध्ये कोणताही अर्ज दाखल केले नाहीत अशी देखील माहिती आहे। त्यामुळे एकंदरीतच आता विजय कोकाटे यांना अटक होणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।